आता विधानसभा जवळच येत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नक्की 100% बघायला मिळेल की आम्हाला पहिल्यांदाच शिवसेना म्हणून लढण्याची संधी या ठिकाणी ह्या इलेक्शनच्या माध्यमातून राऊतसाहेबांच्या माध्यमातून मिळाली. निव्वळ शिवसेना म्हणून लढण्याची, म्हणजे इथं भारतीय जनता पार्टीची पण आमची युती नव्हती किंवा सामंतसाहेब पण आमच्याबरोबर नव्हते. निव्वळ शिवसेनेचे हे 10,000चं लीड आहे. त्यामुळे विधानसभेला ह्याच्यामध्ये नक्कीच जास्त आम्हाला मताधिक्य मिळेल असं मी या ठिकाणी एक जबाबदारीनं बोलतो. रत्ना विधानसभेचं मी आत्ता बोललो की रत्ना विधानसभेला सामंतसाहेब आमच्या निघून गेल्यानंतर जे डिवायडेशन झालं त्याच्यामध्ये तरीसुद्धा आम्ही 10,000च्या लीडने आहोत. चिपळूण संगमेश्वरला देखील शिवसेनेने चांगलं लीड दिले. गुहागरला तर 27,000चं लीड मिळालंय. संजयराव कदमांच्या नेतृत्वाखाली सुद्धा तिथल्या शिवसेनेनं मंडणगड दापोलीला पण चांगलं लीड दिलेलं आहे. एक असतं की समजा जर प्रोजेक्ट केला असता किंवा एखादा समजा उमेदवार दिला असता, उदाहरणार्थ आता साळवी साहेब एक जाहीर झालं त्या ठिकाणी साळवी साहेब लढणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लीड दिसून आलं. आता लक्षात आलं की गुहागरला आपले उमेदवार त्या ठिकाणी आपलं लीड लक्षात आलं किंवा संजयराव कदमांच्या इथं पण लीड लक्षात आलं, तर थोडासा फरक नक्की पडतो. कारण त्या ठिकाणी समजा एक कोण उमेदवार जाहीर झाला तर तो आणखीन जीवाच्या आकांक्षानं काम करत असतो की मला आणखीन 4 महिने लढायचं आहे, मला आणखीन 3 महिने लढायचं आहे. हा थोडासा फरक पडतो, परंतु असं काय नाही की त्याच्यामुळेच असं होतं. त्याला अनेक कारणं आहेत. त्यातली मग अशी 2 कारणं मी सांगितली. मी एक जरी ज्येष्ठ म्हणून जर वावरत असलो तरी सुद्धा मी आताच्या क्षणापणे कार्यकर्ता म्हणून वावरतोय. आणि तो असा कार्यकर्ता की तो शिवसेनेचा आदेश पाळणारा कार्यकर्ता, आणि हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मी 7 वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो. अचानक मला तालुका प्रमुख पद दिलं गेलं होतं, हे आपण अनुभवलं. का काढलं मला पदावरनं कधी विचारलं नाही. अचानक मला माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख, अख्ख्या जिल्ह्याचा मी शेवटचा जिल्हा प्रमुख आहे, मला पद दिलं. का दिलं म्हणून विचारलं नाही आणि का काढलं म्हणून पण विचारलं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला की मला 2 तासात जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष मी बिनविरोध झालो होतो. तो मला का उपाध्यक्ष केलं होतं हेही माहीत नाही आणि मला अचानक 2 तासात का उतरवलं हेही मला माहिती नाही, पण मी कधी विचारलं पण नाही. थोडक्यात काय की मी आदेश पाळणारा एक शिवसैनिक आहे. उद्या समजा जर मला आदेश आला की नाही या ठिकाणी विधानसभा तुला लढायची आहे, तर माझी केव्हाही तयारी आहे हे मी सांगितलेलं आहे. परंतु इच्छुक वगैरे हे जे काय म्हणतात, तसं मी एक सैनिक असल्यामुळं शिवसेनेमध्ये इच्छुक हा प्रकार चालत नाही. शिवसेनेमध्ये आदेश चालतो असं मी आत्ताच्या क्षणापर्यंत मानतो. तर आदेश आला तर माझी तयारी आहे. 2014 साली ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस आम्हाला अपेक्षित होतं की आमच्यातलाच कोणाला तरी शिवसेनेपैकी कोणाला तरी त्या ठिकाणी तिकीट मिळेल. परंतु आदरणीय पक्ष नेतृत्वानं निर्णय घेतला आणि त्यावेळेचे राष्ट्रवादीचे मंत्री आणि इथलेच एक नेते उदय सामंत हे सामंतसाहेब शिवसेनेमध्ये आले, त्यांनी प्रवेश केला आणि ते त्या तिकिटावरती उभे राहिले शिवसेनेच्या. युती तुटली त्यावेळेस जी विभाजन व्हायचीत मतं, म्हणजे सामंतसाहेबांची राष्ट्रवादी आणि आमची शिवसेना ही जी विभाजन व्हायचीत मतं ती एकत्र आली आणि त्याच्यामुळं साधारण 39,000चं लीड त्यावेळेस विधानसभेला मिळालं. तेव्हा 14 साली राऊत साहेबांना एक चांगल्यापैकी लीड अपेक्षित होतं, त्याप्रमाणे मिळालं. आणि नंतर 19ला सामंतसाहेबांच्या बरोबर आलेली जी मंडळी होती ती आणि आम्ही असं मिळून राऊत साहेबांना 59,000चं लीड मिळालं. आपण जाणताच आहात की गेल्या आता 2.5 वर्ष व्हायला येतील, 19 जूनला 2.5 वर्ष होतील. आता सामंतसाहेब हे शिंदे गटाबरोबर गेलेले आहे. त्याच्यामुळं साहजिक आहे त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो आता आमच्याबरोबर नाही आहे, तो त्यांच्याबरोबर गेला. भारतीय जनता पार्टी ही 100% या ठिकाणी शिवसेनेपेक्षा कमीच आहे. आणि आता झालेल्या निवडणुकीत सुद्धा 10,000चं लीड मिळालं आहे शिवसेनेला, याचा अर्थ ते कमी आहे, ते सिद्ध झालेलं आहे. परंतु मताधिक्य कमी होण्याचं कारण की जेव्हा एकदम मताधिक्य आपल्याला दिसलं 39,000चं मागच्या 59,000चं आणि आता कमी झालं, त्याचं कारण ते डिवाइड झाली, मतं डिवाइड झाली. सामंतसाहेबांबरोबर गेलेली मतं आणि आमची राहिलेली मतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक कारण आहेच, आम्ही 10,000च्या लीडने आलो त्याचं हे कारण आहे, मतं डिवाइड झाले कारण आहे. दुसरं कारण कधी नव्हे तर आम्ही इतका अनुभव घेतला आहे की
सभागृह असतील, देवळं असतील वगैरे ह्या विषयाला जरा चालना जास्त मिळाली यावेळेस आणि आम्हाला ते अनपेक्षित होतं. खरं म्हणजे आमचा जोर होता ह्या मतदानाच्या बाबतीत की असा होता की तरुणांचं काय, त्यांच्या नोकऱ्यांचं काय, व्यवसायाचं काय, उद्योगाचं काय, इकडं जोर होता. तर काही ठिकाणी आम्ही जो पाहिला ते हा जो इफेक्ट जो दिसतो ना तो अशा मार्गानं बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामुळं मताधिक्य कमी झाले. याच्याबद्दल काही दुमत नाही. आदेशाला म्हणणार माणूस आहे. उदाहरण सांगतो, 1997 साली मला आदेश आला, तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमेंच्या समोर उभं राहायचं आहे आणि मला तो नौका मतदारसंघ होता. मी उभा राहिलो, कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून पण आलो. पाली मतदारसंघामध्ये मला उभं राहण्याकरता आदेश आला. सावंत साहेबांचा मतदारसंघ तो आहे, तिथं राहतात, ते मंत्री होते त्यावेळेस. मला आदेश आला, मी उभा राहिलो, त्या ठिकाणी निवडून आलो. मला नंतर आदेश आला तर मला करबडा जिल्हा परिषद गटात जायचं आहे. मी आदेश आला, मी पाळला, उभा राहिलो, मी निवडून आलो. मी आदेश पाळणारा माणूस आहे आणि आदेशानं जे होतं याचा अर्थ त्यावेळेस संपूर्ण संघटना आपल्याबरोबर असते आणि त्याच्यामुळं जर आदेश आला तर कोणत्याही परिस्थितीत उभं राहणार. आणि माझं आता काही जवळजवळ नाही म्हटलं तरी आता 62 माझं रनिंग आहे. त्याच्यामुळं तसं म्हटलं तर जी उमेद आणखीन जे सगळं असतं ते आता कदाचित ही शेवटची निवडणूक असेल आणि त्याच्यामुळं ना म्हणण्याचं काही कारणच येत नाही. आदेश आला तर पाळणार. माझ्याकडे जबाबदारी गेल्या 2.5 वर्षात कधीच मी आता नाही आहे, कुठलीही गोष्ट खरी आहे, पण ह्याच्या आधी मला जबाबदारीची कधी जाणीव झाली नव्हती. त्याचं कारण मी 25 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यामुळे कुठला ना कुठला मतदारसंघ माझ्याकडे होता आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. खरं आहे, आत्ताची जी सगळी जे काय तुम्ही बघता आहात, जे काय घडामोडी झाल्या त्याच्या अनुषंगानं गेल्या 2.5 वर्षात माझ्याकडं पक्ष नेतृत्वाची कुठलीच जबाबदारी नाही आहे. पण म्हणून मी काही थांबलो नाही. गेल्या 45 वर्षामध्ये जशी संघटना बांधणीचं काम आहे ती संघटना टिकवण्याकरता आजही मी अहोरात्र कष्ट घेतोय आणि अहोरात्र काम करतोय. मात्र जबाबदारी जेव्हा येते तेव्हा माणूस आणखीन जरा थोडासा जोमाने धावत असतो. पण का असं घडतंय की आपल्याला कुठलीच जबाबदारी दिली जात नाही? पण मी शिवसेनेमध्ये का हा प्रश्नच विचारत नाही, कारण आत्ताच मी माझं स्टेटमेंट दिलंय की शिवसेनेमध्ये आदेश चालतो. शिवसेनेमध्ये आदेश आला, ही जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे, तर मी त्या स्वीकारायला तयार असतो कधी पण. आणि आतापर्यंत माझा अनुभव आहे, त्यामुळे का हा प्रश्न पक्ष नेतृत्वाला कार्यकर्त्यांनी विचारायचा नसतो असं माझं स्वतःचं मत. समोर कोण आहे याच्यापेक्षा पक्षाचा आदेश काय, समोर कोण. आता उदाहरणं दिली ना, एकदा मी त्यांच्या दरवाज्यात जाऊन निवडून आलेला आहे, एकदा मी जिल्हा परिषद 5 वर्ष अध्यक्ष होऊन त्यांच्या दरवाज्यात जाऊन निवडून आलेला आहे. तेव्हा समोर कोण आहे नसतं, समोर कोणतरी विरोधी उमेदवार असतो आणि आपल्याला ती निवडणूक लढायची आहे, आपल्याला ती जिंकायची आहे, ह्याच्याकरता आपण उभं राहत असतो. त्यामुळे आदेश आल्यानंतर समोर कोण आहे ह्याचं कारण मीमांसा आपण विचारायची नसते, आपण आदेशाचं पालन करायचं असतं, आपण नक्की करणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.